Today we are going to learn lesson number 2, the interrelationship between living things. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव गोष्टी, ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा गोष्टी. सजीव गोष्टींचा एकमेकांशी असणारा इंटर रिलेशनशिप म्हणजे परस्परांशी असलेले नाते, एकमेकांशी असलेले नाते. अ रिडल टू सॉल्व, एक कोडे सोडवा बरं. An age-old tree with a thick strong trunk gives deep dark shade from the scorching sun. आता एक असं झाड आहे, ते खूप जुनं झाड आहे, त्याची ट्रंक, त्याचं जे खोड आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, खूप जाड आहे. आणि ते जे झाड आहे ते आपल्याला काय करतं, जळजळत्या उन्हापासून, स्कॉर्चिंग सन म्हणजे एकदम जळजळत्या कडक उन्हापासून काय करतं, आपल्याला सावली देतं. Like an old man's beard with many strands, it has ropes for swinging from every branch. जसं एखाद्या म्हाताऱ्या माणसाची दाढी खूप लांब असते, त्याप्रमाणे त्याच्या ब्रांचला स्विंग करण्यासाठी, झोका खेळण्यासाठी रोप्स आहेत. तर सांगा बरं असं कोणतं झाड आहे, तर ते झाड आहे द बॅनियन ट्री, वडाचे झाड. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, प्लांट्स इन आवर सराउंडिंग्स आर युजफुल टू अस इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूला जी झाडे असतात ते आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने काय असतात, उपयोगी असतात. द नेम्स ऑफ सम प्लांट्स आर गिवन बिलो, इथे काही प्लांट्सची आपल्याला नावे दिलेली आहेत. फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लिव्ज, मग आपण कोणत्या कारणासाठी त्यांचे हे पाने वापरतो. बेटल वाईन म्हणजे विड्याची पाने, जे आपण खायचं पान वापरतो ना त्याची पाने. त्याचा वापर कशासाठी होतो, एकतर खाण्यासाठी तर होतोच, अजून कॅन्सरमध्ये सुद्धा त्याची ट्रीटमेंटमध्ये त्या पानांचा वापर केला जातो. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, पळसाची पाने कशासाठी वापरली जातात, तर पळसाची पाने ही अँटी असतात. अँटी म्हणजे डायबेटीजच्या वर उपयोगी असणाऱ्या औषधांमध्ये त्याचा वापर होतो. फेनुग्रीक, मेथी. फेनुग्रीक म्हणजे मेथीची पाने अपचनसाठी वापरतात, अपचनावरती उपाय म्हणून वापरतात. वसाका, अडुळसा हा खोकल्यासाठी वापरतात. करी लीफ प्लांट, कढीपत्ता तर आपण जेवणामध्ये वापरतोच भाजी करताना, प्लस हेअर फॉलसाठी, जर केस गळत असतील तर त्याच्या उपाय म्हणून करी लीफ वापरतात. द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट, सर्व सजीवांच्या गरजा हे आपल्याला कशातून, परिसरामधूनच, आपल्या एन्व्हायरमेंटमधूनच पूर्ण होतात. वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लॉथ्स अँड शेल्टर. आपल्या काय काय गरजा आहेत, फूड म्हणजे अन्न, पाणी, हवा, कपडे आणि निवारा, शेल्टर म्हणजे निवारा, राहायला घर. ऑल दीज नीड्स आर मेट इन अवर सराउंडिंग, मग हे सगळं आपल्याला कशापासून भेटतं, तर आपल्या सराउंडिंग, आजूबाजूच्या परिसरामधून आपल्याला ते भेटतं. इन फॅक्ट फूड, वॉटर अँड एअर आर द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. फूड, अन्न, पाणी आणि हवा, ह्या सगळ्या काय आहेत, सगळ्या सजीवांना लागणाऱ्या गरजा आहेत. दे आर ऑल फुलफिल्ड इन द एन्व्हायरमेंट, आणि त्या सगळ्या आपल्याला एन्व्हायरमेंटमधून, परिसरामधून भेटतात. बट देर आर डिफरन्सेस इन द नीड्स ऑफ ईच काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स, पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये काय आहे, वेगळेपणा आहे. फॉर एक्झाम्पल, द वॉटर दॅट अ माऊस ड्रिंक इन ॲन एंटायर डे, एक उंदीर एका पूर्ण दिवसामध्ये जेवढं पाणी पितो, would not be enough for an elephant even at one time. तेवढंच पाणी हत्तीच्या एका वेळेसाठी सुद्धा उपयोगी पडणार नाही. थिंक अबाउट इट, याच्यावर विचार करा. बटरफ्लाईज फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लॉवर्स. बटरफ्लाय काय करतात, फुलांमधला मकरंद खातात. नेक्टर म्हणजे फुलांमध्ये जो गंध असतो ते खातात. कॅन अ फ्रॉग डू द सेम, त्याचप्रमाणे बेडूक करू शकतो का. अ शीप इट्स द लिव्ज ऑफ श्रब्स, शेळी असते ती काय करते, झुडपांची पानं खाते. कॅन अ टायगर डू द सेम, त्याचप्रमाणे वाघ खाऊ शकेल का तशी पानं. अ फिश कॅन ब्रीथ इन वॉटर, मासा असतो तो पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो. बट कॅन अ पिजन डू दॅट, पण कबूतर घेऊ शकतं का पाण्यामध्ये श्वास. बलरशेस ग्रो इन वॉटर, बलरशेस म्हणजे पाण्यातलं कणीस, पानकणीस. कॅन अ लेमन ट्री डू सो, पण लिंबाचं झाड पाण्यामध्ये उगवू शकतं का, नाही, कारण प्रत्येक जे लिव्हिंग थिंग्स आहे ते काय आहे, वेगवेगळं आहे. कॅन यू टेल इफ फिश लिव्ह द वॉटर विल दे बी एबल टू लिव्ह ऑन लँड,
जर मासा पाण्यातून बाहेर आला तर तो जमिनीवर राहू शकतो का? नाही राहू शकणार. ट्राय दिस. टेक 2 स्मॉल बॉक्सेस. 2 स्मॉल बॉक्सेस घ्या. लेबल देम बॉक्स 1 अँड बॉक्स 2. बॉक्स 1 आणि बॉक्स 2 असे त्यांना नाव द्या. फिल देम 3/4 विथ सॉइल. 3/4 म्हणजे त्याचे जर 4 भाग केले, 1 2 3 आणि 4, तर त्यातल्या 3 भागापर्यंत त्याच्यामध्ये सॉइल टाका, माती टाका. मेक द सॉइल मॉइस्ट इनफ टू सॉ सीड्स. ती माती जी आहे ती थोडीफार ओली असली पाहिजे की आपल्याला त्याच्यामध्ये बी काय करता येईल, पेरता येईल. सॉ 2 स्प्राउटेड मोथ मटकी सीड्स इन ईच बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये 2 मटकीचे दाणे, ज्याला स्प्राउटेड आहे, कोंब आलेले मटकीचे दाणे काय करायचे, आपल्याला पेरायचे आहेत. गिव्ह 2 स्पून्स ऑफ वॉटर टू द सॉइल ऑफ बॉक्स 1. बॉक्स 1 मधल्या मातीमध्ये 2 चमचे पाणी ओतायचे. ओन्ली वन्स एव्हरी डे. दिवसातून फक्त एकदा 2 चमचे पाणी ह्या बॉक्समधल्या 1 नंबरच्या बॉक्समधल्या मातीमध्ये ओतायचं आहे. गिव्ह 4 स्पून्स ऑफ वॉटर टू द अदर बॉक्स 4 टाइम्स अ डे. आता हा दुसरा बॉक्स आहे, त्याला दिवसातून 4 वेळा 4 चमचे पाणी ओतायचे. डू दिस फॉर 6 days. हे दोघांना काय करायचं, पाणी द्यायचंय. किती दिवस द्यायचंय, 6 दिवस द्यायचंय. व्हॉट विल यू सी. मग तुम्हाला काय दिसेल. द प्लांट्स इन बॉक्स 1 आर ग्रोविंग वेल. बॉक्स 1 मधले जे प्लांट्स आहेत ते व्यवस्थित ग्रो होत आहेत. बट द प्लांट्स इन बॉक्स 2 हॅव बिगन टू रॉट. पण बॉक्स 2 मधले जे प्लांट होते ते कुजायला लागतात. रॉट म्हणजे कुजणे. व्हॉट डज दिस टेल अस. आता ह्याच्यावर आपल्याला काय कळलं, सांगा बरं. आपण ह्या झाडाला काय केलं होतं, फक्त 2 चमचे पाणी, ते पण दिवसातून एकदा दिलं होतं. ह्या झाडाला 4 चमचे पाणी दिवसातून 4 वेळा दिलं होतं. त्याच्यामुळे काय झालं, हे कुजून गेलं. ह्याला जास्त पाणी मिळालं म्हणून ते काय झालं, कुजून गेलं. आणि ह्याला कमी पाणी मिळालं म्हणजे जेवढं पाहिजे होतं पुरेसं तेवढं पाणी मिळालं, त्याच्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित झाली. Plants that are not aquatic plants cannot grow in marshy area. जे झाडे ॲक्वेटिक नाही आहेत, पाण्यात उगवणारी नाही आहेत, ती काय करतात, अशा पाण्याच्या ठिकाणीच्या एरियामध्ये जगू शकत नाहीत, वाढू शकत नाहीत. इफ दे गेट मोर वॉटर दॅन दे नीड दे रॉट. जर त्यांना हवं असेल त्यापेक्षा जास्त पाणी दिलं गेलं तर ते काय होतात, कुजून जातात. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ द टायगर. आता आपण वाघाचं एक्झाम्पल घेऊया. अ टायगर हॅज स्ट्राइप्स. टायगरच्या शरीरावर काय असतात, असे पट्ट्या पट्ट्या आहेत. अ टायगर लाईज इन वेट फॉर इट्स प्रे अमॉंग टॉल ग्रासेस. टायगर काय करतो, उंच गवतामध्ये त्याच्या शिकाराची वाट बघतो. प्रे म्हणजे शिकार. इट्स prey cannot see it in the grass because of the stripes. आणि जी वाघाची शिकार असते तर त्या शिकारीला वाघ हा त्या गवतामध्ये ओळखूच येत नाही, कारण त्याच्या अंगावरचे जे पट्ट्या पट्ट्या आहेत त्याच्यामुळे. देअर आर ॲनिमल्स लाईक द डिअर, द नीलगाय अँड द बायसन इन ग्रासलँड. त्या ग्रासलँडमध्ये, त्या गवतामध्ये हरिण असतात, नीलगाई असतात आणि बायसन म्हणजे जंगली बैल असतात आणि नीलगाई म्हणजे जंगली गायी आहे. तर हे सगळे ॲनिमल तिथे असतात. व्हेन द टायगर इज हंग्री. जेव्हा वाघाला भूक लागते, इट कॅन फीड ऑन देम. मग वाघ या तिघांपैकी एकाची शिकार करतो आणि तो आपला पोट भरतो. फॉर अ टायगर देअर ऑल्सो नीड्स टू बी अ वॉटर होल नियर बाय विच नेवर ड्राईज अप इवन इन द समर. वाघाला राहण्यासाठी तो जिथं राहतो त्याच्या शेजारी एखादं वॉटर होल म्हणजे पाण्याचं तळं असलं पाहिजे, आणि जे उन्हाळ्यात सुद्धा वाळून जात नाही, उन्हाळ्यामध्ये त्यातलं पाणी आटत नाही, अशा ठिकाणी वाघ राहायला पाहिजे. देअर मस्ट ऑल्सो बी डेन्स व्हेजिटेशन, tall grasses or caves in hills or mountains in the area so that the tiger can find shelter. आणि वाघ जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला डेन्स व्हेजिटेशन म्हणजे घनदाट झाडी झुडपे पाहिजेत, टॉल ग्रासेस उंच गवते पाहिजेत, किंवा टेकड्या किंवा पर्वतांमध्ये
केव्ज म्हणजे गुहा पाहिजेत असे, की जेणेकरून वाघाला तिथे लपता आलं पाहिजे किंवा वाघाला तिथे राहता आलं पाहिजे. A tiger inhabits an area where all these things are available. आणि मग टायगर अशाच ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी अवेलेबल असतील, उपलब्ध असतील. इनहॅबिट्स म्हणजे राहणे. इथे चित्रात दाखवले बघा, वेअर डज अ टायगर लिव्ह. टायगर कुठे राहतो, तर अशी तिथे झाडी पाहिजे, पाणी पाहिजे, गुहा पाहिजे, अशा ठिकाणी वाघ राहू शकतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, फ्रॉम वेअर डू वी गेट सिल्क. आपल्याला जे सिल्क आहे, रेशीम आहे, ते कुठून भेटते, रेशमी किड्यापासून भेटते. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर मंकीज. झाडे माकडांसाठी कसे काय उपयोगी आहेत, कारण माकडे झाडावर राहतात. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर बर्ड्स. झाडे पक्ष्यांसाठी कसे युजफुल आहेत, उपयोगी आहेत, तर पक्षी काय करतात, झाडांवरती घरटे बांधतात. व्हॉट हॅपन इफ टर्माइट्स मेक अ ट्री हॉलो. टर्माइट्स म्हणजे वाळवी. वाळवी लागते बघा झाडांना. झाडे ते वाळवी काय करते, ती सगळं झाड खाऊन आतून पोखरून टाकते आणि खूप ते हॉलो म्हणजे रिकामं करून टाकते. त्याच्यामुळे ते झाड मरून जातं किंवा पडून जातं. वी कीप ॲनिमल्स इन ऑर्डर टू सॅटिस्फाय सम ऑफ अवर नीड्स. आपल्या काही गरजा भागवण्यासाठी आपण ॲनिमल्स, प्राण्यांना पाळतो. त्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात. दे बिकम डिअर टू अस. आपण ते आपले प्रिय बनतात, आपल्याला त्यांचा लळा लागतो. वी लुक आफ्टर देम वेल. आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. वी फीड देम. त्यांना खायला देतो. वी टेक देम टू अ वेट इफ दे फॉल इल. आणि ते जर आजारी पडले तर आपण वेट म्हणजे पक्ष्यांचे पशु पक्ष्यांचे डॉक्टर, प्राण्यांचे डॉक्टर, त्यांच्याकडे आपण त्यांना घेऊन जातो. दीज ॲनिमल्स टू रिटर्न अवर अफेक्शन. आणि हे ॲनिमल्स सुद्धा आपण त्यांच्यावर जे प्रेम करतो त्याच्या बदल्यात ते सुद्धा आपल्याला काही गोष्टी देत असतात. तर काय काय गोष्टी आपल्याला ते देतात. वी गेट मिल्क. ते आपल्याला दूध देतात. मीट, मांस देतात. एग्ज, अंडी देतात. अँड सेव्हरल अदर थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राण्यांपासून भेटतात. सम ॲनिमल्स आर युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स ऑर ड्रॉइंग कार्ड्स. काही जे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत, तर ते बर्डन्स म्हणजे ओझं वाहून नेण्यासाठी उपयोगी असतात, तर काही गाड्या हाकण्यासाठी उपयोगी असतात. डोमेस्टिक ॲनिमल्स आर ऑल्सो यूज टू हेल्प विथ द हेवी फार्म वर्क इन फील्ड्स. आणि असे पाळलेले जे प्राणी असतात, डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, तर ते शेतामध्ये अवजड कामे करण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. डॉग्स गार्ड अवर हाऊसेस. कुत्रे आपल्या घराची राखण करतात. शीप गिव्ज अस वूल. आणि ज्या शीप आहेत, मेंढ्या आहेत, ते आपल्याला लोकर देतात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, इवन द एक्सक्रीटा ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स इज ऑफ यूज टू ह्युमन बिईंग्स. एक्सक्रीटा म्हणजे जे पाळीव प्राण्यांची जे शेण आहे, तर ते सुद्धा आपल्याला उपयोगी आहे, माणसांना उपयोगी आहे. द डंग ऑफ कॅटल इज मेड इन टू डंग केक्स. तर जे गुरांचं शेण आहे त्याच्यापासून डंग केक्स म्हणजे गोवऱ्या शेण्या थापल्या जातात. दे आर कंबस्टिबल. ते कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील असतात, ते जाळू शकतो आपण. दे आर युज्ड इन सम प्लेसेस ॲज फ्युएल. तर त्याचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. चुलीमध्ये जाळण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. गावाला अजूनही गोवऱ्या वापरतात. वेन दे बर्न दे गिव्ह आउट स्मोक. आणि जेव्हा ते आपण जाळतो तेव्हा त्याच्यामधून धूर बाहेर पडतो. अ कंबस्टिबल गॅस कॉल्ड गोबर गॅस इज ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम कॅटल डंग. गुरांच्या शेणापासून एक गॅस, ज्याला गोबर गॅस असं म्हटलं जातं, तर तो सुद्धा ज्वलनशील गॅस आपल्याला भेटतो. दॅट टू इज युज्ड ॲज फ्युएल. आणि त्याचा सुद्धा इंधन म्हणून, म्हणजे जसं आपण आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडर वापरतो त्याप्रमाणेच स्वयंपाकासाठी हा गोबर गॅस वापरला जातो. इट बर्न्स विदाऊट स्मोक. आणि हा जेव्हा जळतो तेव्हा काहीही धूर बाहेर येत नाही. कॅटल डंग इज युज्ड फॉर प्लॅस्टरिंग मड हाऊसेस. आता जे गुरांचं शेण आहे, तर ते जे मड हाऊसेस म्हणजे मातीची घरांना प्लास्टर करण्यासाठी, सारवण्यासाठी हे वापरतात, गुरांचं शेण वापरतात. मॅन्युअर्स मेड फ्रॉम कॅटल डंग.
गुरांच्या शेणापासून खत तयार केलं जातं. मॅन्युअर म्हणजे खत जे आपण शेतामध्ये टाकतो ते. अँड शीप पेलेट्स, गुरांचं शेण. तसंच शेळीच्या ज्या लेंड्या असतात तर त्यापासून मॅन्युअर खत तयार केले जातात. आर गुड फॉर प्लांट्स, आणि ते झाडांसाठी खूप चांगले असतात. फार्मर्स यूज देम फॉर ग्रोविंग क्रॉप्स, शेतकरी त्यांचं पीक ची ग्रोथ चांगली व्हावी, जास्त पीक यावं म्हणून या नैसर्गिक खतांचा वापर करतात. या चित्रामध्ये दाखवलंय बघा, ॲनिमल्स आर अवर फ्रेंड्स. हे दोघं बहीण भाऊ जे आहेत ते कॅट सोबत खेळत आहे, मांजरी सोबत खेळत आहे. हा कुत्रा घराचं रक्षण करत आहे. दुधाचा टँकर आहे, गाई म्हशी आपल्याला दूध देतात त्याचा टँकर आहे. आणि हा घोडा आहे, हा जो बर्डन घेऊन जात आहे, ओझं घेऊन जात आहे एका ठिकाणाहून दुसरीकडे. शेळी आहे, इथे कुत्रा आहे. अशा प्रकारे ॲनिमल्स आपले फ्रेंड असतात. जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स वी नीड प्लांट्स टू. ज्याप्रमाणे आपल्याला प्राण्यांची गरज आहे त्याचप्रमाणे आपल्याला झाडांची सुद्धा गरज आहे. प्लांट्स गिव्ज अस फूड, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तर आपल्याला झाडे काय देतात? फूड ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य देतात, भाज्या देतात आणि फळे सुद्धा देतात. वी लव्ह फ्लॉवर्स टू. आपल्याला फुले सुद्धा आवडतात, ते सुद्धा आपल्याला झाडे देतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. फुलांचा वापर आपण वेगवेगळ्या हेतूने करत असतो. वी गेट फ्लॉवर्स फ्रॉम प्लांट्स. आपल्याला फ्लॉवर्स, फुले हे झाडापासून भेटतात. वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लॉथ्स. कॉटनचे कपडे बनवण्यासाठी जे लागणारं कॉटन आहे, कापूस आहे, तर ते सुद्धा आपल्याला झाडे देतात. वी ग्रो प्लांट्स दॅट आर युजफुल टू अस मेथडिकली. आपण एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला जी झाडे लागतात तर ती लावतो आणि ती वाढवतो. आता त्याची पद्धत काय आहे? वी सो सीड्स. आपण काय करतो? आपल्याला जी झाडे पाहिजेत त्याच्या बिया पेरतो. सो म्हणजे पेरणे. वी मेक शुअर दॅट दे गेट वॉटर. आणि आपण अशी काळजी घेतो की त्यांना वेळेवर पाणी भेटलं पाहिजे. वी गिव्ह मॅन्युअर वेन नेसेसरी. गरज पडेल तेव्हा आपण त्या झाडांना खत घालतो. वी स्प्रे पेस्टिसाइड्स इफ दे आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट्स. आणि त्याच्यावरती कुठल्याही इन्सेक्ट्सचा, कीटकांचा काही अटॅक झाला, हल्ला झाला, रोग पडला झाडांवरती तर आपण काय करतो? औषध फवारणी करतो. प्लांट्स टू गिव्ह टू अस अबंडंटली. प्लांट सुद्धा, झाडे सुद्धा आपल्याला पुष्कळ देतात. अबंडंटली म्हणजे खूप काही देतात. दे सॅटिस्फाय अवर नीड्स. ते आपल्या सर्व गरजा भागवतात. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. दुसऱ्या सुद्धा ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव गोष्टी आहेत, तर ते काय? ते एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या पर्यावरणामधून त्यांचं जे अन्न मिळवतात. फॉर एक्झाम्पल, चॅमेलियन्स ईट इन्सेक्ट्स वेन दे आर हंग्री. चॅमेलियन म्हणजे सरडा, त्याला भूक लागली की इन्सेक्ट म्हणजे कीटक खातो. सम स्नेक्स ईट माईस अँड फ्रॉक्स. तर स्नेक म्हणजे साप. काही साप हे उंदीर आणि फ्रॉक्स म्हणजे बेडूक खातात. टायगर्स ईट डिअर. टायगर हे वाघ आहे तो हरिण खातो. गोट्स अँड शीप ईट लिव्स ऑफ प्लांट्स. शेळ्या आणि मेंढ्या हे झाडांची पाने खातात. कॅटल ईट ग्रास. गुरे गवत खातात. अ न्यू टर्म, आता एक नवीन आपण बघणार आहोत, अर्बोरियल. अर्बोरियल म्हणजे काय? तर दिस वर्ड कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड आर्बर विच मीन्स ट्री. तर हा जो शब्द आहे आर्बोरियल, हा एका लॅटिन शब्दापासून, आर्बर हा लॅटिन शब्द आहे, आर्बर म्हणजे झाडे, तर याच्यापासून आलेला आहे. आर्बोरियल मीन्स लिव्हिंग इन ट्रीज. आर्बोरियल म्हणजे काय? तर झाडांवर राहणारे. ॲनिमल लाईक मंकीज अँड स्क्विरल्स लिव्ह ऑन ट्रीज. तर माकडे किंवा खारुताई, खार यांसारखे जे प्राणी आहेत ते झाडांवरती राहतात. इट गिव्स देम सर्टन ॲडव्हान्टेजेस. आणि झाडांवर राहिल्यामुळे त्यांना काही
फायदा होतो. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा. बिईंग ॲट हाईट, तर काय त्यांना फायदा होतो, तर उंचीवर असल्यामुळे झाडे खूप उंच असतात आणि त्या झाडांवर माकडे आणि खारुताई राहते. त्याच्यामुळे त्यांना उंचावर राहिल्यामुळे दे आर बेटर एबल टू डिफेंड देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज, त्यांना त्यांच्या शत्रूपासून बचाव करण्याचा चांगला मार्ग भेटतो. Besides, they can eat the fruits of the trees to satisfy their hunger. आणि झाडांवर राहिल्यामुळे त्यांना झाडांची फळे भेटतात. त्यांना जेव्हा त्यांची भूक भागवण्यासाठी ते झाडांची फळे खातात. Such animals are said to be arboreal. आणि अशा प्राण्यांना आपण आर्बोरियल म्हणजे झाडांवर राहणारे प्राणी असे म्हणतो. Unknowingly, they help the tree with whose support they live. आणि नकळतपणे ज्या झाडांवरती ते राहतात तर त्यांना ते मदत सुद्धा करत असतात. ॲज दे मूव्ह अराउंड हिअर अँड देअर इन सराउंडिंग दे स्प्रेड द सीड्स ऑफ द फ्रूट दे हॅव इटन थ्रू देअर ड्रॉपिंग्स. आणि आता ते झाडांना कशी मदत करतात माहीत आहे का, तर ते झाडांची फळे खातात. तर त्यांनी खाल्लेले फळे काय ते बी काढून खात नाही, ते बी सकट खातात. आणि जेव्हा ते इकडे तिकडे जातात तेव्हा त्यांच्या विष्ठेमधून किंवा शीमधून ती बी जमिनीवरती पडते. बिकॉज ऑफ दिस न्यू ट्रीज ग्रो इन डिफरंट प्लेसेस. आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन झाड उगवते. सम टाइप्स ऑफ बर्ड्स टू फाइंड ट्रीज युजफुल फॉर बिल्डिंग देअर नेस्ट. आता काही प्रकारच्या पक्ष्यांना सुद्धा झाडे त्यांची घरटी बांधण्यासाठी उपयोगी पडतात.